नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपण पाहत आहोत इयत्ता 7वीचं पुस्तक कुमार भारती आणि या पुस्तकातील पाठ 7वा आज आपल्याला पाहायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठाचं नाव आहे आजारी पडण्याचा प्रयोग। बघा, पुस्तकाचं या पाठाचं नाव मोठं म्हणजे जोकिंग आहे किंवा विनोदी आहे। कसं तर बघा, प्रयोग हा शब्द तुम्ही ऐकला असेल, हो की नाही? एखादी एक्सपेरिमेंट करून पाहणं म्हणजे प्रयोग करून पाहणं। परंतु या पाठातला जो मुलगा आहे तो कोणता प्रयोग करणार आहे? तर तो आजारी पडण्याचा प्रयोग करणार आहे। कुठला प्रयोग? आजारी पडण्याचा प्रयोग। तर बघूया, पहिल्यांदा या पाठाचे जे लेखक आहेत त्यांचा परिचय आपण पाहू। बघा, या पाठाच्या लेखकाचं नाव आहे द मा मिरासदार। लेखकाचं नाव काय आहे? द मा मिरासदार। बघा, यांचा जन्म 1927 साली झालेला आहे। यांचा जन्म कधी झालेला आहे? 1927 साली। द मा मिरासदार हे एक प्रसिद्ध लेखक आहेत, तसंच ते कथा कथनकार देखील आहेत। काय आहेत? कथा कथनकार। या शब्दाचा अर्थ होतो कथा सांगणारा व्यक्ती। कथा कथनकार म्हणजे कोण? तर कथा सांगणारा व्यक्ती। तर द मा मिरासदार एक प्रसिद्ध कथा कथनकार आहेत, म्हणजे ते एक प्रसिद्ध कथा सांगणारे व्यक्ती आहेत। बघा, आता यांच्या काही पुस्तकांचा परिचय आपण बघू। बघा, पुस्तकं कोणकोणती लिहिली आहेत त्यांनी? तर गप्पा गोष्टी, गप्पांगण, गाणारा मुलूक, गुदगुल्या, जावई बापूच्या गोष्टी, ताजवा, भूताचा जन्म, माझ्या बापाची पेंड। बघा, ही पुस्तकांची नावं आहेत बरं का। हां, आणि मिरासदारी इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत। बघा, हे जे सगळे जे आपण गोल केलेत की नाही, हे काय आहेत? त्यांचे कथासंग्रह आहेत। तसंच नावेतील प्रवासी, नावेतील प्रवासी हा अनुवाद। आता अनुवाद म्हणजे काय? तर एखाद्या दुसऱ्या भाषेतून आपल्या भाषेमध्ये त्याचं रूपांतरण करणं, त्याला अनुवाद असं म्हणतात। उदाहरणार्थ, नावेतील प्रवासी हे पुस्तक कदाचित इंग्रजी भाषेतील असेल, तर त्या पुस्तकाला मराठीत आणण्याचं काम द मा मिरासदार यांनी केलं आहे। म्हणून या ठिकाणी काय म्हटलं आहे? नावेतील 3 प्रवासी या पुस्तकाचा काय केला आहे? त्यांनी अनुवाद केला आहे। तसेच अंगत पंगत, अंगत पंगत आणि बँडबाजा। बघा, अंगत पंगत आणि बँडबाजा हे यांचे विनोदी निबंध संग्रह प्रसिद्ध आहेत। तर असो, आता पुढे बघूया या पाठामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे। बघा, मुलाचे आजारपणाबाबतचे विचार व त्याचे दवाखान्यातील वागणे यांचे मार्मिक व विनोदी वर्णन लेखकाने प्रस्तुत पाठात केलेलं आहे। बघा, हा जो पाठ आहे तो अत्यंत मार्मिक आहे। मार्मिक म्हणजे अतिशय चांगलं, आणि विनोदी म्हणजे हसण्याजोगं असं या पाठामध्ये लेखकाने वर्णन केलेलं आहे। आणि कोणाचं वर्णन आहे? एका मुलाचं, की जो मुलगा आजारी पडण्याचा प्रयोग करून बघतो। तर आपल्याला या पाठामध्ये बघायचं आहे की त्या मुलाचा हा जो प्रयोग आहे, कोणता प्रयोग? आजारी पडण्याचा, तो प्रयोग यशस्वी झाला आहे की नाही ते आपल्याला या पाठात पाहायचं आहे। चला तर बघूया या पाठात नेमकं काय दिलेलं आहे। बघा, हा पाठ एक अत्यंत विनोदी स्वरूपाचा पाठ आहे। तर ह्या पाठाकडे बघताना आपण त्याच दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे। म्हणजे कोणत्या दृष्टिकोनातून? तर विनोदी दृष्टिकोनातून। बघा, आपण एकदाही दुखणेकरी नव्हतो ही गोष्ट ध्यानात आल्यावर मोठी लाज वाटली। बघा, हा जो मुलगा आहे तो काय म्हणतो की मी एकदाही आजारी पडलो नाही। दुखणेकरी म्हणजे आजारी। आपण एकदाही दुखणेकरी नव्हतो ही गोष्ट ध्यानात आल्यावर मोठी लाज वाटली। म्हणजे मला काय वाटलं? त्या मुलगा म्हणतो की मला एकदाही आजार झालेला नाही हे जेव्हा मला कळालं तेव्हा मला माझीच लाज वाटली। म्हणजे त्याचं म्हणणं काय आहे की मी देखील आजारी पडायला पाहिजे।
असं त्या मुलाचं म्हणणं आहे. आता पुढे बघू. छे छे, निदान एखाद दुसऱ्या वेळी तरी आपण आजारी पडायचे होते. बघा, तो मुलगा म्हणतो की हे आपलं शरीर कसं आहे गडे, आजारीच पडत नाही, तर आपण निदान एकदा दोनदा तरी आजारी पडायलाच पाहिजे होतं, असं तो म्हणतो. बघा आता पुढे. टायफॉईड, क्षय, निमोनिया असली मोठमोठी गोड दुखणी राहू द्या बाजूला. बघा, ह्या मुलाच्या दृष्टीनं टायफॉईड, क्षय आणि निमोनिया ही कशी दुखणी आहेत, मोठमोठी आहेत, परंतु त्याचबरोबर ह्या मुलाला ती दुखणे गोड वाटतात. ह्याला काय वाटतं की हे जे दुखणे आहेत, मग ते टायफॉईड असेल, क्षय असेल, निमोनिया असेल, ही दुखणी अतिशय गोड आहेत, ती राहू द्या बाजूला, पण निदान थंडी, ताप, खोकला, पडसे यापैकी काहीतरी माझ्या वाटणीला यायला हवे होते. बघा, तो मुलगा काय म्हणतो की मोठमोठे दुखणे जे आहेत, जे अतिशय गोड आहेत, ते झालं तर चांगलंच आहे, परंतु ठीक आहे, ते एकदाचं बाजूला राहू द्या, परंतु किमान थंडी, ताप, खोकला, पडसे यापैकी काहीतरी आपल्या वाट्याला यायला पाहिजे होतं, असं तो मुलगा म्हणतो. बघा, म्हणजे या मुलाला आजाराविषयी अतिशय आस्था आहे. त्याला असं वाटतं की आपल्याला देखील आजार व्हायला पाहिजे, असा हा विनोदी स्वरूपाचा मुलगा आहे. पुढे बघू आता. निदान म्हणजे कमीत कमी पोटदुखी, डोकेदुखी यातले काही आपल्या स्वतःच्या मालकी, बघा यातले तरी काही. बघा, हा मुलगा काय म्हणतो, बरं ठीक आहे, सर्दी, पडसं, खोकला हे बी बाजूला राहू द्या, पण कमीत कमी आपल्याला पोटदुखी व्हायला पाहिजे होती, किंवा कधीतरी आपलं डोकं दुखायला पाहिजे होतं, म्हणजे आपल्याला कोणता ना कोणता आजार व्हायला पाहिजे होता. बघा, का बरं या मुलाला असं वाटत असावं की आपल्याला आजार व्हावा, त्याचं उत्तर आता आपल्याला खाली भेटणार आहे. तर बघा, आपल्या स्वतःच्या मालकीची एकही औषधाची बाटली अजून असू नये, एखादेही साधे इंजेक्शन माझ्या वाटणीला येऊ नये काय. बघा, म्हणजे या मुलाला काय वाटत आहे की आत्तापर्यंत मी एकदाही आजारी पडलो नाही, मला कोणताही रोग झालेला नाही, म्हणून काय आहे की माझ्या मालकीची एकही औषधाची बाटली नाही. याचं काय म्हणणं आहे की मला एकही रोग झालेला नसल्यामुळे आत्तापर्यंत मला एकही औषधाची बाटली भेटलेली नाही, तसंच आजपर्यंत एखादं साधं इंजेक्शन देखील माझ्या वाट्याला आलेलं नाही, याची खंत त्या मुलाला वाटत आहे. याचा अतिशय त्याला वाईट वाटत आहे की मी एकदाही आजारी पडलो नाही, आणि आजारी नसल्यामुळं माझ्या मालकीची एकही औषधाची बाटली अद्यापपर्यंत मला भेटलेली नाही, किंवा साधं इंजेक्शन देखील माझ्या वाटणीला अजूनपर्यंत आलेलं नाही. आता बघू की हा मुलगा नेमका आजार व्हावं असं का म्हणतो. बघा आता. बघा, आमच्या घरात नेहमी कुणीतरी आजारी पडायचे, आई नेहमी खोकायची. बघा, ह्या मुलाच्या घरामध्ये नेहमी कुणीतरी आजारी पडतं, जसं की ह्याची जी आई आहे ती नेहमी खोकायची, म्हणजे तिला नेहमी खोकला असायचा. बाबांना दर 8 दिवसांनी पडसे यायचे. बघा, आणि या मुलाचे जे बाबा आहेत त्याला दर 8 दिवसांनी काय व्हायचं, पडसे यायचं वडिलांना. तसंच दादा कॉलेजात जात असला तरी त्याचे अंग नेहमी दुखायचे. बघा, आणि ह्या मुलाचा जो मोठा भाऊ आहे, ज्याला हा मुलगा दादा असं म्हणतो, तर तो असं म्हणतो की दादाचं देखील नेहमीच अंग दुखायचं. कधी कधी ताईचे हात दुखायचे. बघा, या मुलाची जी बहीण आहे ताई, तिचं काय व्हायचं, तिचे हात दुखायचे, पाय दुखायचे, तीही अगदी गादी टाकून झोपायची. बघा, म्हणजे एकंदरीत काय आहे की ह्या मुलाच्या घरातली जेवढी काही माणसं आहेत, मग त्याची आई असेल, त्याचे बाबा असतील, त्याचा दादा असेल किंवा त्याची ताई असेल, या सर्वांचंच अंग नेहमी दुखायचं, परंतु हा जो मुलगा आहे याचं मात्र आजपर्यंत काही दुखलेलं नाही. म्हणून तो काय म्हणतो की ताईचे हात दुखायचे, पाय दुखायचे, तीही गादी टाकून झोपायची. सगळ्यांची औषधे मोठी छान असायची. बघा, आणि या मुलाला नवल कशाचं वाटतं की ही जी घरातल्या जे व्यक्ती आहेत त्यांची जी औषधं असायची
ती अतिशय छान असायची. म्हणजे काय माहीत आहे का, की या लेखकाच्या घरातली जी माणसं आहेत ती औषधाच्या नावावर खूप छान छान गोष्टी प्यायचे. मग काय असायचं त्या औषधांच्या बाटल्यांवर, मग त्या बाटल्यांवर संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाणा, पेढे, गोड औषध यांचा मारा सारखा चाललेला असायचा. बघा, आत्ता तुमच्या लक्षात आलं असेल की या मुलाला आपण आजारी पडावं असं का वाटायचं. का वाटायचं? कारण यांच्या घरातली माणसं आजारी असायची आणि मग आजारी असल्यामुळे कोणी काय म्हणायचं, नाही मला डॉक्टरांनी संत्री खायला सांगितलं, कोणी म्हणायचं मला डॉक्टरांनी मोसंबी खायला सांगितलं, तर कोणी म्हणायचं मला डॉक्टरांनी सफरचंद खायला सांगितलेत, तर कोणी खडीसाखर खायचं, तर कोणी बेदाणे खायचं, कोणी पेढे खायचं, तर एखादं जे त्यांच्या घरातली जी व्यक्ती आहे ती गोड औषध प्यायचं. आणि कोणत्या गोष्टीच्या नावावर ह्या गोष्टी व्हायच्या? आजाराच्या नावावर. आणि म्हणून याला वाटायचं की आपण आजारी नाही, म्हणून आपल्याला संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाणा, पेढे किंवा गोड औषध यातलं काहीही या मुलाला खायला भेटायचं नाही. म्हणून त्याला असं वाटायचं जर आपल्याला ह्या गोष्टी खायच्या असतील, संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाणा, तर आपण आजारी पडणं आवश्यक आहे. म्हणून त्याला असं वाटायचं की आपल्याला देखील एखादा आजार व्हायला पाहिजे आणि तो आजार झाल्याच्या नंतर आपल्यालाही गोड औषध प्यायला भेटू शकतं. म्हणून तो मुलगा असं म्हणतो की मला देखील एखादा रोग व्हायला पाहिजे, मी देखील आजारी पडायला पाहिजे. आता पुढे बघू. 4 दिवस आजारी पडून अशक्तपणा आला म्हणजे शिराही रोज व्हायचा. बघा, आणि यांच्या घरातली जी माणसं आहेत, समजा 4 दिवस एखाद्याला आजार झाला की लगेच तो व्यक्ती अशक्त व्हायचा आणि अशक्त झाला की मग बदामाचा शिराही रोज त्या व्यक्तीला खायला मिळायचा. बघा, मग इतकं सारं बघितल्याच्या नंतर त्याला असं वाटायचं की मी आजारी झाल्यावर काय होईल, मी अशक्त होईल आणि अशक्त झालो की मला देखील बदामाचा शिरा रोज खायला मिळेल. म्हणून तो मुलगा असं म्हणतो की मी देखील आजारी पडायला पाहिजे. आता पुढे बघा. हा सगळा प्रकार पाहून आपण आजारी नाही या गोष्टीचे मला अत्यंत दुःख होऊ लागले. बघा, हा मुलगा काय म्हणतो की माझ्या घरातली सगळी माणसं नेहमी कोणत्या ना कोणत्या आजारानं दुःखी रोगी व्हायची आणि मग ती खडीसाखर, बेदाणा, गोड औषधं खूप प्यायचे आणि मला मात्र ह्या गोष्टीचं अत्यंत दुःख व्हायचं की बा मी का बरं आजारी पडत नसेल, याचं मला अतिशय वाईट वाटायचं, असं तो मुलगा म्हणतो. जे पदार्थ ही सगळी मंडळी आजारी म्हणून खात असत ते औषध या नावाखाली मोडत असत. बघा, तो मुलगा काय म्हणतो, हे जे सगळे पदार्थ आहेत कोणते, संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाणा, पेढे, गोड औषध, हे जे सगळं आहे हे कोणत्या गोष्टीखाली यायचं, ते औषध या गोष्टीखाली ह्या सगळ्या गोष्टी मोडत असत औषध नावाखाली. त्यामुळे त्यांना हात लावायची मला सक्त मनाई असे. बघा, म्हणजे हा मुलगा काय म्हणतो, जर समजा मी सफरचंद खात असेल त्यांचं किंवा बेदाणे घेत असेल तर घरचे माणसं म्हणायचे हे खाऊ नये का, कारण हे औषध आहे आणि औषध कधी घेतात, आजारी पडल्याच्या नंतर, आणि तू आजारी आहेस का, नाही, म्हणून तू हे औषध घ्यायचं नाही. म्हणून या मुलाला ते औषध खाण्याची सक्त मनाई होती. बघा, ही औषधे आपणही बरोबरीने घ्यावीत आणि त्यांच्या दुःखात सहभागी व्हावे असे मला फार वाटू लागले. बघा, तो मुलगा काय म्हणतो की माझ्या घरातली माणसं जी औषधं खायची, मग ती खडीसाखर असेल, बेदाणे असेल, मलाही वाटायचं की आपणही त्यांची ती औषधं घ्यावी आणि त्यांच्या दुःखात सहभागी व्हावं असं या मुलाला फार वाटू लागलं. बघा, तो मुलगा असं म्हणतो की मला देखील असं वाटायचं की त्यांची जी औषधं आहेत ते आपणही घ्यावेत आणि आपण त्या औषधांच्या रूपानं त्यांच्या दुःखामध्ये सहभागी व्हावं, परंतु त्या मुलाला त्यांच्या दुःखात सहभागी होता येत नसे, कारण तसं होण्याची त्याला सक्त मनाई होती. म्हणून त्याला असं वाटायचं की आपण देखील आजारी पडावं. पुढे बघू. बघा, या विचाराने मला काही सुचेना.
घरातल्या माणसांचा मला मोठा राग येऊ लागला बघा. आणि हा जो मुलगा आहे तो बिचारा, त्याला काही सुचेनासं झालं, तो कासावीस झाला. आणि त्याला वाटायला लागलं की अरे बापरे, आपल्या घरातली माणसं किती बदमाश आहेत की आजारी पडतात आणि मस्त औषधं खातात, आणि आपल्याला मात्र अजिबात औषधं खाऊ देत नाहीत का, कारण आपण आजारी पडत नाही. म्हणून तो मुलगा असं म्हणतो की या माणसांचा मला मोठा राग येऊ लागला. या मुलाला त्याच्या घरातल्या माणसांचा काय येतो, राग येतो. बघा मग पुढे, त्यांचा स्वार्थीपणा पाहून मी अगदी चिडून गेलो बघा. आणि घरातील माणसं कशी वागत होती, स्वार्थी वागत होती. जो तो औषधाच्या नावावर मस्त मौजमज्जा करत होता, चांगले चांगले पदार्थ खात होता, आणि त्यांचा हा स्वार्थीपणा पाहून हा जो मुलगा आहे तो अगदी चिडून गेला होता बघा. ती मंडळी स्वतःच इतक्या वेळा आजारी पडत होती की माझ्या वाटणीला कोणतेच आजारपण येत नव्हते बघा. हा मुलगा काय म्हणतो की माझ्या घरातली जी माणसं आहेत ती इतक्या वेळा आजारी पडायची की जणू काही त्यांनी सगळे आजार वाटून घेतले होते, आणि माझ्या वाटणीला मात्र कोणताही आजार त्यांनी ठेवला नव्हता. आता कसं, समजा कोणाचे पाय दुखायचे, कोणाचे हात दुखायचे, कोणाचं डोकं दुखायचं, कोणाचं पोट दुखायचं, तर सगळे आजार या मुलाच्या घरातल्या माणसांनी वाटून घेतले होते, आणि या मुलाच्या वाटणीला मात्र कोणताही आजार त्या घरातल्या माणसांनी ठेवलेला नव्हता. आता पुढे बघू. ते काही नाही, आपण आजारी पडून डॉक्टरांकडून औषध आणायचेच असे शेवटी मी ठरवून टाकले. आणि आता मात्र या मुलाची सहनशीलता संपली आणि त्याला वाटलं आता खूप झालं, आता आपणही काय करायचं, आपण देखील आजारी पडायचं आणि डॉक्टरांकडून औषध आणायचंच असं त्याने ठरवलं बघा. या मुलानं काय ठरवलं की आता यांचे लाड खूप झाले, आता मी देखील आजारी पडणार आणि आजारी पडल्याच्या नंतर डॉक्टरांकडून औषध घेऊन येणार असं त्यानं ठरवलं. आता पुढे बघू. मग नेहमीप्रमाणे मी रोजच्या 3-4 बाटल्या घेतल्या बघा. आणि मग हा मुलगा काय करतो की आपल्या 3-4 बाटल्या आपल्या खिशामध्ये घेतल्या आणि डॉक्टरांकडे गेलो बघा. या मुलानं काय केलं, आपल्या बाटल्या घेतल्या आणि डॉक्टरांकडे गेला. आणि पुढे म्हणतो, चड्डीच्या खिशात मी स्वतःची बाटली निराळी जपून ठेवली. आता चड्डीच्या खिशात म्हणजे त्याची जी पॅन्ट होती त्या पॅन्टच्या खिशामध्ये त्या मुलाने एक स्वतःची बाटली निराळी जपून ठेवली होती. आणि तो मुलगा काय करतो, तो डॉक्टरकडं जातो. आता डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर आता बघू पुढं काय होतं ते बघा. दवाखान्यात खूप गर्दी होती बघा. हा मुलगा जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा त्या ठिकाणी काय दिसतं त्याला, त्या दवाखान्यामध्ये त्याला खूप गर्दी दिसते. खूप माणसे असली म्हणजे मला फार बरे वाटे, कारण त्यामुळे बराच वेळ दवाखान्यात बसता येते बघा. हा मुलगा काय म्हणतो की दवाखान्यामध्ये जी गर्दी होती ती पाहून मला अतिशय चांगलं वाटलं, कारण जेवढी जास्त गर्दी असेल तेवढा वेळ जास्त दवाखान्यात बसायला मिळतं बघा. तो काय म्हणतो, जेवढी जास्त माणसं असतील तेवढा जास्त वेळ दवाखान्यात बसता येते. शिवाय बसलेल्या माणसांच्या चेहऱ्याकडे बघता येते, काय छान दिसतात एक एक लोक बघा. म्हणजे हा मुलगा काय म्हणतो की दवाखान्यामध्ये खूप सारे माणसं असले म्हणजे खूप मज्जा येते, कारण आपल्याला त्या ठिकाणी जास्त वेळ बसता येतं. शिवाय बसलेल्या माणसांच्या चेहऱ्याकडे देखील आपल्याला पाहता येतं बघा. आणि तो काय म्हणतो, काय छान दिसतात एक एक लोक, हो की नाही. तो असं म्हणतो की दवाखान्यातली माणसं किती मस्त मस्त दिसतात आणि त्यामुळे मला अतिशय चांगलं वाटतं दवाखान्यामध्ये बसायला. आता पुढे बघू बघा. हळूच मी खुर्चीवर बसलो आणि लोकांकडे टकामका पाहू लागलो बघा. आणि हा मुलगा काय झालेला आहे, तो दवाखान्यात गेलेला आहे. आणि दवाखान्यात गेल्याच्या नंतर तो हळूच एका खुर्चीवर बसतो आणि लोकांकडे टकामका बघू लागतो. टकामका बघणे म्हणजे टक लावून इकडे तिकडे बघणे, आणि तो इकडं तिकडे बघत बसतो. काही लोक कणत होते बघा. आणि याला काय दिसतं की त्या ठिकाणी जी माणसं आलेले होते त्यापैकी काही जण कणत होते. कणणे म्हणजे जेव्हा आपल्याला खूप त्रास होतो की नाही त्यावेळी आपल्या तोंडातून जे आवाज निघतात
त्याला कण्हणे असं म्हणतात. कुणी इंजेक्शन घेऊन बसले होते. आपल्या दंडावरच्या पिवळ्या डागांकडे मोठ्या फुशारकीने पाहत होते. बघा, आणि हा मुलगा काय म्हणतो की त्या दवाखान्यात काही माणसं कणत होते, काही जणांनी इंजेक्शन घेतलं होतं, तर काही जण त्यांच्या दंडावर जो पिवळा डाग म्हणजे काय की जेव्हा तुम्हाला इंजेक्शन किंवा सलाईन दिलं जातं त्या ठिकाणी औषध लावून एक पट्टी केली जाते, आणि त्याचं असं म्हणणं आहे मुलाचं की काही जण तो जे पिवळे डाग असतात ती पट्टी केलेले त्या डागांकडं ती माणसं अतिशय फुशारकीने म्हणजे अत्यंत अभिमानाने ती माणसं पाहत आहेत असा हा मुलगा म्हणतो. आता पुढे बघा, त्यांच्याकडे पाहून मला त्यांचा फार हेवा वाटू लागला. बघा, आणि हा मुलगा काय म्हणतो, जेव्हा मी या माणसांकडे पाहत होतो, मग ते कण्हारे असतील, इंजेक्शन ज्यांनी घेतलेलं आहे किंवा बघा मुलांनो, तर या ठिकाणी हा मुलगा काय म्हणतो की दवाखान्यातली जी माणसं आहेत त्यांच्याकडे पाहून मला त्यांचा हेवा वाटू लागला. हेवा वाटणे म्हणजे मत्सर वाटणे, असूया वाटणे, किंवा आपण त्याला जलसी होणे असं देखील म्हणतो. आणि हा मुलगा म्हणतो की ही किती नशीबवान माणसं आहेत, किती कणत आहेत, त्यांनी इंजेक्शन घेतलेलं आहे आणि त्यांना जी पट्टी करण्यात आलेली आहे त्या केलेल्या पट्टीचा त्यांना अभिमान वाटत आहे. म्हणून या मुलाला ते जे रुग्ण आहेत दवाखान्यातले त्यांच्याकडे पाहून त्याला हेवा वाटत आहे. आता पुढं बघू. हळूहळू पुष्कळ लोक निघून गेले. मग मी हळूच माझी छोटी बाटली डॉक्टरांच्या टेबलवर सरकावली. बघा, हा मुलगा काय म्हणतो की हळूहळू गर्दी कमी झाली, आणि गर्दी कमी झाल्याच्या नंतर मी हळूच माझी छोटीशी बाटली डॉक्टरांच्या टेबलवर सरकवली आणि म्हणालो. काय म्हणतो हा मुलगा डॉक्टरांना? बघा, हा मुलगा म्हणतो, डॉक्टर मला बरं वाटत नाही हो, मलाही औषध हवं आहे. बघा, हा मुलगा काय म्हणतो डॉक्टरांना की डॉक्टर मला बरं वाटत नाही हो आणि मलाही औषध हवं आहे. बघा, वास्तविक पाहता हा मुलगा आजारी आहे का? नाही, परंतु तो डॉक्टरांना म्हणतो की मला बरं वाटत नाही आणि बरं वाटत नसल्यामुळं मला देखील औषध हवं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी थांबूयात आणि आपला जो पुढील उर्वरित पाठ आहे तो आपण पुढच्या भागामध्ये पाहू. तर धन्यवाद.